हे बघा, मी पनीर बनवण्यासाठी कांदा टाकलेला आहे आणि तो मस्त तळत आहे. आम्ही आज हे एका शेतकऱ्याकडून पनीर घेतलेलं आहे. हे एकदम मस्त गावरान पनीर आहे. आपल्याला मार्केटमध्ये जो मिळतो तो टोफू आहे, पण हे गावरान एकदम म्हशीच्या दुधाचं बनवलेलं ओरिजिनल पनीर आहे आणि त्याची आज आपण भाजी करणार आहोत. आपण जो मसाला यूज करणार आहोत तो पनीर टिक्का मसाला मिक्स आहे आणि हा मसाला आज आपण मस्तपैकी यूज करणार आहोत. पण तळण्यासाठी मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आम्ही तळण्यासाठी टोमॅटो टाकला आहे. आता आपण कांद्याची आणि टमाट्याची प्युरी करून घेणार आहोत. आता आपण पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण मस्तपैकी प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता ती फ्राय करायची आहे. आता प्युरीला आपण असंच फ्राय करणार आहोत. कमीत कमी 10 मिनटं त्याचं तेल सुटेपर्यंत आपण तिला फ्राय करणार आहोत. आता 1 कप दुधामध्ये आपण आता आपला सुहाना मसाला आपण आता त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हा मसाला टाकला आहे सुहाना. आता याच्यामध्ये आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता प्युरीला तेल सुटलं आहे. आता आपल्याला मस्त एक चमचा चटणी टाकायची आहे आणि आता आपण चटणी टाकलेली आहे. आता शेवटी आपली भाजी झालेली आहे. आता ह्या मस्त भाजीचा आपण आनंद घेणार आहोत. थँक यू.